गुड इव्हनिंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। सायंकाळी ना बाहेर आलो होतो मंदिरापाशी साफसफाई चालू होती। मग सगळे पोरं आहे ना, आमच्या गल्लीतले ना, बावनखोली मित्रमंडळाचे आहे ना, सगळे पोरं आहे ना एकासाठी जमले होते। मग जमले होते याच्यासाठी की बाबा आज आहे ना रामनवमी होती ना, रामनवमीसाठी आहे ना बाबा हे मंदिर वगैरे सगळं साफ करू लागले। मग नंतर आहे झाडू वगैरे मारला यांनी आणि सगळं साफसफाई केली। तेवढ्यात इकडे आल्याच्या नंतर बा आतिक भैया आणि साई आहे ना आपला खिचडी बनवत होते। मग आतिक भैया आहे ना शेफ बनले होते बाबा, मस्तपैकी आहे ना खिचडी बनवत होते, मस्तपैकी एकदम अशी मजेदार खिचडी बनणार होती ना, खूप चांगली अशी खिचडी बनणार होती। मग इकडे आल्याच्या नंतर मग सुजानकडे आलो। सुजान मग नंतर आपली स्टाईल मारणंच चालू केलं। अरे म्हणलं त्याला म्हणलं स्टाईल मारू नको रे। मग नंतर बाबा हे आपलं तर बाबा काय सांगावं, सुमित त्याची स्टाईल मारणं चालूच होती। तेवढ्यात यांचा डान्स चालू झाला आणि नंतर मग नितीननं मला ना प्रसाद दिला। मग प्रसाद मी आहे ना खाल्ल्याच्या नंतर बाबा सरळ म्हणलं आता चला रे पोरो, म्हणलं आता मी येतो, तोपर्यंत म्हणलं आता संध्याकाळपर्यंत आहे ना तुम्ही सगळी साफसफाई वगैरे करून घ्या। मग इकडे आल्याच्या नंतर लड्ड्या माझ्या गाडीवर बसलेलाच होता। मला अरे लड्ड्या काय चाललं तुझं? म्हणलं लड्ड्या म्हणलं काय नाही दादा म्हणे। म्हणलं ठीक आहे म्हणलं चालते। मग थोडं पुढं आल्याच्या नंतर लड्ड्याच्या घरासमोरच आहे ना ही पुरी आहे ना चिल्लर पार्टी गँग आहे ना खेळत बसली होती। अरे म्हणलं काय रे तुम्ही? आणि तिकडून आहे ना मजनू चालू होते, यांचे मजनूपणा चालू होता बाबा या दोघांचा। काय सांगा बाबा, लयच मजनूपणा करतात बाबा हे दोघं जण। काय काय सांगू काहीच कळत नाही। नंतर वरती पाहिलं होतं, नंतर यशावरती अरे म्हणलं यशा पडशील रे तू तिकडून, काऊन असं करायला? आणि तिकडं पाहिलं होतं डीकेचं आहे ना छताचं आहे ना हे चालू होतं। मग तेवढ्यात बाबा आमच्या आहे ना गल्लीतले पोलीसमॅन त्यांची आहे ना आता ड्युटी चालू होती। ते म्हणलं चल रे म्हणे आता मला SP ऑफिसला सोड। मग त्याला गाडीवर बसवलं आणि मग ऋषभ पण सोबत होता माझ्या। मग ऋषभला पण आहे ना बसवलं आणि म्हटलं चला रे बाबा तुमच्या दोघायला पण सोडतो। मग सरळ निघालो बाबा मस्तपैकी। मग या दोघायला सोडल्याच्या नंतर बाबा आपण सरळ निघालो। म्हणलं आता चला मार्केटमध्ये फिरू। तर जर असं फिरल्याच्या नंतर बाबा पहिले पण मार्केटमध्ये पण आहे ना रामनवमी साजरी होती ना, मग त्याच्यासाठी मी मार्केटमध्ये गेलो। मार्केटमधून मग सरळ घरी आलो। घरी आल्याच्या नंतर मला जरासं लेट झाल्याच्या नंतर बाबा इकडे सगळी आहे ना आरती वगैरे चालूच होती। मग आरती वगैरे झाल्याच्या नंतर नंतर बाबा आपल्याला भेटला सोनू म्हणायला। नंतर मग विजय पण भेटलं। मग हे दोघं जण आहे ना एकूण एकाची मजा घेऊ लागली बाबा, माझीच मजा घेऊ लागली। म्हणजे काय चाललं काय नाही असं तसं म्हणू लागले। आता तर तुम्हाला तर माहितच बाबा आपलं कंटेंट क्रिएटरचं काम आहे आणि मजा सगळेजण घेतच राहतात आपली। आपण काय बाबा ना दिलाय गायचं नाही काय नाही बाबा, इग्नोर करत राहायचं। पण काय नाही बाबा, इग्नोर म्हणजे आपले दोघं जण चांगलेच मित्र येतं। तसं काय मजा घेणं गेलते, पण एक तुम्हाला सांगतोय म्हणलं कोणी पण जर तुमची मजा घेत असेल व्हिडिओ काढताना तर तुम्ही त्याचा इग्नोरच करायचा। मग नंतर नितीननं मला आहे ना मग बुंदीचा प्रसाद दिला। बुंदीचा प्रसाद आहे ना मग मी घेतला आणि घेतल्याच्या नंतर इकडं चिल्लर पार्टीपाशी आलो। चिल्लर पार्टी म्हणल्याच्या नंतर आपलं काय नाही बाबा, आपल्या चॅनलच चिल्लर पार्टीवर चालले। मग चिल्लर पार्टीला म्हणलं चिल्लर पार्टी हो चला आता बाय बाय करा, आपल्याला व्हिडिओ संपवायचा। मग सगळी आपली चिल्लर पार्टी आहे ना सगळ्याला बाय बाय करायली बघा। तुम्ही पण आता आहे ना आता बाय बाय घेतो आणि तुम्हाला पण सगळ्याला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। चला बाय बाय। माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं। चला बाय बाय।